नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलेच असेल। आज आपण रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 100हून अधिक पदासाठी सरळ सेवेतून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशन आलेलं आहे। याबाबत आपण सविस्तर माहिती, एकूण किती जागा आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, परीक्षा फी किती आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा पद्धत कशी असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, या सर्व बाबीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे पाहू शकता तुम्ही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अलिबाग या ठिकाणी लिपिक पदासाठी रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्या आणि या संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवर RDCC बँक संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। या संदर्भात अगोदरच अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। 14 सप्टेंबर 2024 ते 5 सप्टेंबर 2024 म्हणजे 5 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहात। अजून वेळ गेलेली नाही। अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 असणार आहे। यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, प्रवेश पत्र, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक या सर्व गोष्टीची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि सदर भरती प्रक्रियेदरम्यान म्हणजे भरती प्रक्रियेच्या दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर म्हणजे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर याबाबतच सविस्तर माहिती देण्यात येईल व ही तुम्ही जाणून घेणं उमेदवाराची जबाबदारी राहील असं सांगण्यात आलेलं आहे। यानंतर शैक्षणिक अर्हता काय असणार आहे हे पाहूया। शैक्षणिक अर्हता यामध्ये लिपिक या पदासाठी एकूण पदसंख्या म्हणजेच 200 असणार आहे। वयोमर्यादा 21 वर्ष ते 42 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे आणि शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी चालणार आहे। यानंतर MSCIT किंवा इतर 90 दिवसाचे संगणक प्रमाणपत्र असेल तरी लिपिक या पदासाठी अर्ज करू शकणार आहात। वेतन श्रेणी काय देण्यात आलेली आहे तर लिपिक या पदासाठी 25,000 रुपये प्रति माह वेतन श्रेणी देण्यात येणार आहे। निवड पद्धती कशी असणार आहे याबद्दल माहिती घेऊया। परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे। प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे। एकूण 90 गुण 90 मिनिटांसाठी वेळ देण्यात येणार आहे व तसेच खाली अभ्यासक्रम सविस्तर सांगण्यात आलेला आहे, यावर आधारित प्रश्न असणार आहे। तर अभ्यासक्रम काय आहे? गणित हा विषय आहे। यानंतर बँकिंग व सहकार, यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर आधारित प्रश्न असणार आहे। कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावर आधारित, तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमापन चाचणी यावर आधारित 90 मार्काच्या प्रश्नांची विभागणी विषयानुसार करण्यात आलेली आहे। ऑनलाईन परीक्षेचं माध्यम हे मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषेतून असणार आहे, परंतु फक्त इंग्रजी भाषेतील प्रश्न हे इंग्रजी मधूनच दिसणार आहेत, मराठीत दिसणार नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे। यानंतर तुम्ही निवड प्रक्रियेसाठी पात्र झाल्यानंतर 10 मार्काची मुलाखत असणार आहे, त्याबद्दल माहिती घेऊया। कागदपत्रे पडताळणी व मुलाखत असणार आहे। यामध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये जे मार्क तुम्हाला मिळालेले आहे त्याच्या एकास 3 प्रमाणानुसार मुलाखतीस उमेदवाराला बोलवण्यात येणार आहे आणि याबाबतची सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे व काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून संपर्क करू शकता। यानंतर मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। मुलाखत 10 गुणांची राहणार आहे आणि यामध्ये गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल। यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणार आहे आणि राहिलेले 5 गुण हे मौखिक मुलाखतीसाठी म्हणजे तोंडी परीक्षेसाठी देण्यात येणार आहे। तर शैक्षणिक अर्हतेनुसार 5 गुण कशा पद्धतीने देण्यात येणार आहे ते पाहूया। शैक्षणिक अर्हतेनुसार कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 1 गुण देण्यात येणार आहे। त्यामध्ये विशेष पदवी BCom, BSc ॲग्री व संलग्न इतर या गोष्टी असतील तर त्यासाठी 1 गुण देण्यात येणार आहे। यानंतर HDCM, DCBN यासाठी 1 गुण, GDC and A साठी 1 गुण। यानंतर मराठी व इंग्रजी टायपिंग साठी प्रत्येकी अर्धा गुण म्हणजे मराठी टायपिंग साठी अर्धा गुण आणि इंग्रजी टायपिंग साठी अर्धा गुण असे एकूण 1 गुण टायपिंग साठी देण्यात येणार आहे। असे एकूण
5 गुण शैक्षणिक अर्हतेनुसार देण्यात येणार आहे व राहिलेले 5 गुण तोंडी स्वरूपामध्ये म्हणजेच मौखिक परीक्षेमधून तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यावरच आधारित तुमची निवड ठरवण्यात येणार आहे. आता निवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती इथे देण्यात आलेली आहे. किती असणार आहे, काय असणार आहे हे पाहूया. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या कालावधीसाठी प्रोबेशनल पिरियडवर प्रतिमहा या वेतनावर काम करावे लागणार आहे आणि या सर्व गोष्टीची जबाबदारी बँकेच्या स्थायी आदेशानुसार राहणार आहे. आणि परीक्षा शुल्क किती असणार आहे तर परीक्षा शुल्क हे 590 रुपये असणार आहे आणि एकदा भरलेली परीक्षा फी परत तुम्हाला कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. आणि खाली ऑनलाईन परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आज आपण रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 100हून अधिक लिपिक या पदासाठी सरळ सेवेतून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे.